शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा, एकनाथ शिंदे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं आम्ही वारंवार सन्माननीय कलेक्टर साहेब, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नाट्यगृह चालू करण्यासाठी सदैव आम्ही या परिषदेच्या वतीने आम्ही कार्यरत होतो। त्याचबरोबर नगरपालिका बंद पडून एका दिवशी आम्ही जागरण गोंधळ केला नाट्यगृह चालू करण्यासाठी। आम्ही स्वतःला 10 फूट खड्ड्यामध्ये खंदून आंदोलन केलं। त्याचबरोबर नाट्य परिषदेचे विश्वस्त सन्माननीय उदय सामंत, मोहन जोशी, प्रसाद कांबळे यांनी देखील आपल्या या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं होतं की बाबा तुम्ही नाट्यगृह चालू करा, त्याला जे काही निधी लागेल तो तुम्ही DPTCच्या माध्यमातून खर्च करावा असं सांगितलं होतं। आम्ही सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं आम्ही 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती। तर त्याबद्दल आदरणीय साहेबांनी नाट्य परिषदेची विनंती मान्य करून 2.5 कोटीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाला धाराशिवला या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करत आहोत। आम्ही या ठिकाणी बुंदीचे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करत आहेत। या महाराष्ट्रातले पहिलेच उपमुख्यमंत्री आहेत की त्यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या 24 तासात या महाराष्ट्र शासनाचा GR म्हणजे शासन निर्णय त्यांनी काढून दिला आणि कलेक्टरला, या ठिकाणच्या कलेक्टरला त्यांनी भाषणामध्येच आश्वासन केलं की मी विमानतळावर जाईपर्यंत तुमच्या हातात शासन निर्णय येईल। म्हणून आम्ही हा आनंदोत्सव महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले पहिले उपमुख्यमंत्री मी असे पाहतोय की त्यांनी या नाट्यगृहासाठी 2.5 कोटी रुपये मागितले असता 5 कोटी रुपयाचा निधी दिला। त्याबद्दल आम्ही सर्वजण नाट्य परिषदेच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो। कसा फायदा होणार आहे? उस्मानाबाद, धाराशिव शहराला, आपल्या शहरामध्ये कुठल्याच प्रकारचं म्हणजे विरंगुळा करण्यासाठी किंवा माणसाचं मेंटॅलिटी शांत करण्यासाठी ठिकाण नाही। तर नाट्यगृहाला नाटकं ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपल्या लोकांची मेंटॅलिटी चांगली राहील आणि धाराशिवकरांना त्याचा आनंद होईल। या माध्यमातून सर्व जनतेला, जवळपास धाराशिव शहरातल्या सर्व जनतेला त्याचा लाभ होईल। हा, नक्कीच। आम्ही मध्यंतरी मुंबईची टीम बोलवली होती, गुरु ठाकूर म्हणून त्याचे प्रमुख आहेत। तर मी नाट्यगृह त्याच्या छोट्या छोट्या ज्या काही समजा आता ग्रीन रूम आहे ती कशी असली पाहिजे, मधलं स्टेज आहे नाट्यगृहातलं तर ते कसं असलं पाहिजे स्टेज, त्याचा लाईटचा जो विषय आहे, प्रकाशचा विषय जो आहे, त्यानंतर साऊंड कुण्या पद्धतीनं असलं पाहिजे, फुट माईक कसे असले पाहिजे, समजा सेलिब्रिटी आले तर त्यांची राहायची सोय कशी असली पाहिजे, या सर्व इत्तमभूत गोष्टीसाठी आम्ही नाट्यगृहामध्ये मी आदरणीय कलेक्टर साहेबांना देखील विनंती केलेली आहे की नाट्य परिषदेचा एखादा पदाधिकारी त्या नाट्यगृह सुधारण्यासाठी तिथं ठेवण्यात यावा अशी आमची विनंती देखील केलेली आहे। ओके।